येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय। तर पूजेची मांडणी कशी करायची या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाणार आहे। पूजेचे हे सर्व सामान लागणारे साहित्य आहे। सर्वप्रथम चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती वस्त्र टाकायचं आहे। सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। छोटीशी चौरंगावरती रास टाकून त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। हळदी कुंकू व फूल वाहून सर्वप्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। नंतर कळस तांब्यावर स्वस्तिक काढून सर्व बाजूने 5 उभ्या रेषा मारून त्यामध्ये पाणी भरून कळस तांब्यामध्ये 1 रुपया सुपारी टाकून कळसावरती आंब्याचा फाटा ठेवून नारळ ठेवून त्याची पूजा करून घ्यायची आहे। नंतर खंडेराव महाराजांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। खंडेराव महाराज हे आपले कुलदैवत असल्यामुळे त्यांची सेवा करणं सर्वप्रथम आपलं कार्य आहे। नंतर एक प्लेट ठेवून घ्यायचा आहे, त्यामध्ये खंडेराव महाराजांना ठेवून त्यांची हळदी कुंकू लावून फूल वाहून पूजा करून घ्यायचं आहे। आणि सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे। उजव्या साईडला उजव्या साईडला शंख ठेवून पूजा करून घ्यायची आहे। डाव्या साईडला घंटीची पूजा करून घ्यायचं आहे। हे अशी सर्व पूजा करून घ्यायची आहे। नंतर खोबरवाटीमध्ये हळद भरून त्यामध्ये हळद कुंड ठेवून ते आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे। पारायण आपण मल्हार सप्तशतीचे करणार आहे। 6 दिवस हे असेच ठेवायचे आहे। नंतर आपल्याला आचमन करून संकल्प करून घ्यायचा आहे। 3 वेळेस पाणी पिऊन घ्यायचं आहे, 3 वेळेस खाली सोडून घ्यायचं आहे। नंतर पोतीला सुरुवात करून पोती वाचून घ्यायची आहे आणि आरती करून घ्यायची आहे। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून मल्हारी मार्तंड उत्सव सुरू केला जातो। 6 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। 2 तारखेपासून ते चंपाषष्ठी म्हणजे शनिवारपर्यंत ही सेवा केली जाते। पुरातन काळी मणी आणि मल्ले या 2 असुरांनी पृथ्वीवर थैनी मांडला होता। ते सज्जन लोकांना त्रास देऊ लागले। त्यांच्या त्रासातून मुक्तीसाठी सज्जन लोकांना मुक्ती मिळावी म्हणून भगवान शंकरांनी मार्तंड भैरवांचे अवतार घेतले। भगवान शंकर हे संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते। ते आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत। आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, नवरात्रमध्ये हवन करतो, त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करतो। त्याचप्रमाणे आपल्याला मल्हारी सप्तशतीचे ह्या 6 दिवसामध्ये पठण करायचे आहे। कुलदेवीची जशी सेवा केली जाते त्याचप्रमाणे कुलदेवताची पण सेवा केली जाते। असे म्हटले जाते की चटकन पावणारा देव म्हणजे आपले पित्र आणि आपले कुलदैवत असतात, म्हणून त्यांना मान सन्मान द्यायचा असतो, त्यांची पूजा करायची असते। बऱ्याच ठिकाणी घरामध्ये घटस्थापना होते। जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता, नसेल तर तुम्ही कळस तांब्या मांडून व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मल्हारी सप्तशतीचे पठण करू शकता। जर ही सेवा केली तर तुमच्या संसारातील अडचणी जे काही असतील ते मार्गी लागतील आणि तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। हो, आणि एक सांगायचंच विसरून गेलं, जसा श्रावण महिना पवित्र मानला जातो तसाच मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो। या महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही, याची तुम्ही काळजी घ्यावी। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अशाच नवीन धार्मिक व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू आपण। श्री स्वामी समर्थ।